नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या अजंग-वडेल गावातील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील एका लहान मुलीचा खून झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. सदर घटनेने पंचक्रोशीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी रास्ता रोकोही केला होता. प्रकरणाचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू होता व पोलिसांनी 2 आरोपींना अटकही केली आहे. वडनेर काकोडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अजंग गावात 14 मेला या घटनेतील 8 वर्षाची मुलगी भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले ही तिच्या राहत्या घरात एकटीच झोपलेली होती. त्यावेळी अज्ञात इस्माने अज्ञात कारणासाठी तिचे अपहरण केले म्हणून वडनेर काकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 15 मे रोजी सकाळी 8च्या सुमारास सदर मुलीचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह गावाच्या नजीकच्या मोसम नदी पात्रातील विहिरीत मिळून आल्यानंतर गावात संताप व आक्रोश व्यक्त करण्यात येत होता. ग्रामस्थांनी रस्त्यावर येत रास्ता रोको केला होता. मुलीशी काही गैरकृत्य किंवा तिच्यावर अत्याचार झाला असावा असा संशय ग्रामस्थांना होता. त्यामुळे जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. परंतु पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने नागरिकांची समजूत काढण्यात यश आले. यानंतर मुलीच्या मृतदेहाचे शासकीय महाविद्यालय धुळे येथे 5 तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यात आले. यात मुलीच्या डोक्यावर टणक वस्तूने वार करून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले व तिच्यासोबत गैरकृत्य अथवा अत्याचार झाले नसल्याचे समोर आले. सदर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टच्या आधारे खुनाचा प्रकार लक्षात येऊन सदर मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. सोबतच भाविकाच्या वडिलांच्या पुरवणी जबाबावरून आरोपीविरुद्ध मुलीचे अपहरण करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिल्याने सदर गुन्ह्यात भारतीय दंडविधान कलम 302, 366 अ, 201 प्रमाणे वाढीव कलमेही लावण्यात आली. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती यांनी लागलीच गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन तपास अनुषंगाने सूचना देऊन सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा व आरोपिताचा शोध लागावा यासाठी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या देखरेखीखाली पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे, कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, वडनेर काकोडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस ठाणे योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संदीप पाटील, पोलीस हवालदार गोरक्षनाथ संवस्तरकर, सुभाष चोपडा, योगिता काकड, देवीदास गोविंद, दत्तात्रय माळी असे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. सदर विशेष तपास पथकाचा तपास सुरू असताना तपासातील मिळालेल्या पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हा हा आरोपी योगेश शिवदास पटाईत, निलेश उर्फ भैया रवी पवार या दोघांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्हा हा आरोपितांनी शेजारी राहत असताना झालेल्या भांडणातून केला असल्याचे आरोपी सांगत आहेत. किरकोळ वादातून हा खून झाल्याने गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी या दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 23 मेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मालेगाव या करीत आहेत. 14 मे 2024 रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वडनेर काकोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अजंग या गावामध्ये 8.5 वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता.
त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 15 मे 2024 रोजी सदर प्रकरणातील अपहृत मुलीचा मृतदेह अजंग गावाला लागून असलेल्या मोसम नदीच्या पात्रातील विहिरीमध्ये मिळून आला होता. सदर प्रकरणामध्ये मयत मुलीच्या मृतदेहाचे PM रिपोर्ट शासकीय रुग्णालय धुळे येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार सदर प्रकरणामध्ये कुठल्या तरी टणक वस्तूचा मार लागल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले. त्यावरून सदर प्रकरणामध्ये खुनाचे कलम वाढ करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट दिलेली आहे. त्या भेटीअंती त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाचे गठन करण्यात आले होते. सदर तपास पथकाला ॲडिशनल SP मालेगाव, DYSP मालेगाव शहर आणि DYSP मालेगाव ग्रामीण हे मार्गदर्शन करत असून सदरचा तपास हा महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम आणि इतर 8 ते 9 लोकांच्या पथकाकडून करण्यात आला आहे. केलेल्या तपासामध्ये या प्रकरणामध्ये 2 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आहेत. दोन्ही आरोपितांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना मान्य कोर्टापुढे हजर केले असता त्यांचा PCR मंजूर झालेला आहे. अटकेतील आरोपितांकडे तपास चालू आहे. अटकेतील आरोपितांकडे केलेला तपास आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले तांत्रिक विश्लेषण पुराव्यांती असे लक्षात आले आहे की दोन्ही फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. शेजारी असल्यावरून त्यांचे मुलांच्या खेळण्यावरून आणि इतर कारणावरून वाद होत होते. या वादाच्या पर्यवसन हा गुन्हा घडण्यामध्ये झालेले आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मयत मुलीचे वय कमी असल्यामुळे प्रकरणाबद्दल जनमानसातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. परंतु पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सतर्कतेने तपास करून अतिशय कमी काळामध्ये 2 आरोपी पुराव्याशी निष्पन्न केलेले आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस दलाकडून असे आवाहन देखील करण्यात येत आहे की कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवू नये आणि कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचे प्रकार करून कायदा हातामध्ये घेऊ नये.